ठाणे महानगरपालिकेच्या बहुचर्चित TDR प्रकरणात राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी थेट हस्तक्षेप करत मानपाडा, टिकुजिनीवाडी आणि नॅशनल पार्क परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सरनाईक यांनी संबंधित भागातील जमिनी, TDR मंजुरी प्रक्रिया आणि नॅशनल पार्कलगतच्या भूखंडाबाबत माहिती घेतली. यावेळेस त्यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला. TDRच्या नावाखाली कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास त्याची निष्पक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान परिसरात मोठ्या प्राणी उद्यानाच्या उभारणीबाबत देखील चर्चा झाली. या पाहणीनंतर TDR प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोटबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ. कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे. कोणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि मी ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावील. संबंधितांची आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल.